स्वामींची प्रेरणादायी कथा। स्वामी समर्थ हे एक अद्वितीय आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते। त्यांचे जीवन आणि कार्य हे समस्त मानवतेसाठी एक अमूल्य धरोहर आहे। स्वामींच्या कथेतील एक घटना नेहमीच लोकांच्या मनाला जागरूक करते। ती घटना एक साधारण माणसाच्या जीवनात आलेल्या संकटावर आधारित आहे। कथा अशी आहे, एकदा स्वामी समर्थ एका गावी पोहोचले। गावी एक गरीब शेतकरी राहत होता। त्याच्या कुटुंबावर दुःखाचे ढग घेरले होते। शेतात पाणी नव्हते, जमीन शुष्क होती आणि कुटुंबाला 2 वेळच्या जेवणासाठीही अन्न मिळत नव्हते। शेतकरी स्वामींच्या मागे मागे गेला आणि त्यांना कळवले की त्याला काहीतरी मार्गदर्शन हवे आहे। स्वामी समर्थ त्याला शांतपणे ऐकले आणि त्याला सांगितले, तू शेतात रात्रभर झोपायला जाऊन पहा। त्यावेळी तुझला आकाशातील ताऱ्यांचा दर्शन होईल आणि प्रत्येक तारा तुझ्या जीवनाचा मार्गदर्शक असेल। शेतकरी आश्चर्यचकित झाला, पण स्वामींच्या शब्दांना महत्त्व देऊन त्याने सांगितलेली कृती केली। तो रात्री शेतात गेला, आकाशातील ताऱ्यांकडे पाहत राहिला। दुसऱ्या दिवशी त्याने पाहिले की त्याला हळूहळू दिलासा मिळत आहे। तो विचार करू लागला की जरी संकटे मोठी असली तरी त्याला ते पार करण्याची ताकद स्वामींच्या मार्गदर्शनात आहे। त्यानंतर त्याने मेहनत सुरू केली। त्याने शेतात जास्त पाणी घालण्यासाठी एक नवीन पद्धत वापरली। त्याचबरोबर तो दुसऱ्या शेतकऱ्यांना मदत करायला लागला। कालांतराने त्याचे शेत फुलून गेले। त्याला यश मिळाले, पण त्याने स्वामींच्या शिकवणीचे महत्त्व कधीही विसरले नाही। स्वामींच्या कथेचा मूलतत्व असा आहे की जीवनातील संकटे कितीही मोठी असोत, त्यातून बाहेर पडण्यासाठी योग्य दिशा आणि धैर्याची आवश्यकता असते। स्वामी समर्थांच्या शिकवणीमध्ये एक अद्भुत शक्ती होती जी लोकांच्या आयुष्यात बदलाव आणत होती। स्वामींच्या जीवनातले सत्य म्हणजे, जेव्हा तुम्ही योग्य मार्गदर्शन स्वीकारता, तेव्हा तुमच्या जीवनात प्रत्येक अडचण पार करण्याची ताकद असते। स्वामींची जीवनशैली आणि शिकवण हे आजही लाखो लोकांच्या प्रेरणास्त्रोत आहेत।